स्वर्गवासी अशोक आनंद आढळे यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो। दुसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त लुल्ले परिवाराच्या वतीने एक चांगला सामाजिक उपक्रम या निमित्ताने बघायला मिळाला की ज्यांचा आवडीचा विषय अशोकांनाचा आयुष्यभर हात गेला की सामाजिक कार्यामध्ये लोकांना मदत करणे। अनेक वक्त्यांनी त्यांच्या विचाराला उजाळणी दिली। मनसुरे सरांनी सांगितलं की आयुष्यभर की लोकांच्या परिक्रमामध्ये कायम प्रक्रियेमध्ये राहणारा माणूस अशोकांना होता। अशोकांना जात नाही, अशोकांना पक्ष नाही। एक विचार घेऊन देवणी पुरतच नाही तर ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा कशी मदत करता येईल। एखाद्याच्या भांडणाच्या पंचायतीमध्ये अशोकांना पडले तर समजायचे 100% भांडणं मिटतं। एवढी चिकाटीनं प्रत्येक गोष्ट करण्याचं काम करत असे। मला त्यांच्या याच्यावर अनेक गोष्टी मला सांगता येतील। भाऊसाहेब जिल्हा बँकेला व्हाईस चेअरमन होते, संचालक होते, पण आठवड्यातून एक दिवस तर बाबुराव इंगोले आणि अशोकांना कुणाचं तर प्रकरण घेऊन स्वतःसाठी काही मागितलं नाही, पण लोकांची प्रकरण घेऊन सातत्याने यायचं आणि मागताना तीव्र शब्दात मागायचं। मग भाऊसाहेबाला असो किंवा आम्हाला असो हे काम कुठल्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे। त्यानंतर एक किस्सा सांगतो। आमच्यातला एक विद्यार्थी 5वी पासून 10वी पर्यंत आमच्याकडे होता। 11वीला उदगीरला शिवाजी कॉलेजला गेला आणि का झाले की पुन्हा 12वीला टीसी काढून इथं आला। आमच्याकडे होणाळीचे जाधव सर म्हणून प्राचार्य होते, ते त्याच्या संघ अशोकांना घेऊन तो पालक आला आणि पोराला ऍडमिशन देणार म्हणले। मी निलंगा जात होतो, जात शाळेत गेलो तर अशोकांना म्हणलं अन्न कसं काय लेकराला ऍडमिशन पाहिजे। पण पहिले कुठं होतं, इथं तुमच्यापाशीच होतं। 1 वर्ष उदगीरला गेलं, आता गेलं कशाला आलं कशाला तर आमचे जाधव सर वाद घालत होते। मी एका शब्दात जाधव सर सांगितलं की अशोकांना तुला येईल मला बी ते सोडायची नाही। त्याने एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर ते सोडत नाहीत। गपचूप ऍडमिशन ते कायदेशीर असेल ना बेकायदेशीर असेल, म्हणून एखादी काम मनावर घेतलं ते चिकाटीने पूर्ण करायचे। एक आमच्या बँकेतलं प्रकरण होतं, त्याची अशोकांना शिफारस केली। मी मॅनेजरला सांगितलं असं अशोकांना शिफारस आहे दादा, त्याचं IT रेटून बसणार गेले आणि मागणी जास्त आहे। मी म्हणलं CA ला सांगून IT रेटून वाढवून घे, पण ते अशोकांना सांगितलं काम आहे त्याची गॅरंटी सांगतो। त्याने जर वाटप करायला परमिशन दिली, मग शिफारस केली असेल, ते कर्ज थाकलं, तू जर त्यांना उद्या सांगितलं असेल ते वसूल करायची ताकद सुद्धा त्या माणसात आहे। म्हणून एखादे काम मनावर घेतलं ते निश्चित करणारा माणूस आहे। त्या कुटुंबाला तर दुःख आहेच आहे, पण आमच्यासारख्या अनेक सहकार्याला त्याचं दुःख आहे। 2 वर्ष बघता बघता निघून गेले, म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचे चेअरमन विजयकुमार लुल्ले हे कुटुंबाने हाच सामाजिक उपक्रम त्यांच्या आत्म्यात शांती मिळण्यासाठी चालू ठेवावा या निमित्ताने अधिक अनेक वक्त्यांनी उजाळा दिलाय। अधिक न बोलता मी त्यांच्या परिवाराला या परिस्थितीतून खरं म्हणजे त्यांच्या आत्म्याला ही शांती आहे। सामाजिक काम त्यांनी आयुष्यभर केले, तेच सामाजिक काम पुढे चालू राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। लावलेले आहे गेलं का सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचं काम भरीव असं होतं आणि त्यांचं एक गुण वैशिष्ट्य असं होतं। आता सगळ्या गुण वैशिष्ट्य किंवा सगळे प्रसंग सांगत बसणं म्हणजे बरीचशी मंडळी मागे बोलण्यासारखी आहे, कार्यक्रम आहे, पावसाचा वरून दबाव आहे, त्या दृष्टीनं अशोकांनी जे काम केलं, अशोकांचं एकच गुण मी तुम्हाला सांगतो, परखड व्यक्तिमत्व। कोण माणूस तुटेल किंवा कोण माणूस जवळ येईल आणि कोण माणूस काय म्हणेल याची त्यांना तमा नव्हती। आता 2-3 व्यक्ती आपल्या जमिनीवर बोटात मोजण्यासारख्या आहेत। बाबुराव लांडगे आहेत, अमरण्णा मुरके आहेत, बाबुराव इंगोले आहेत, असे काही माणसं आहेत आणखी परखड बोलणारे। पण समाजात जायचं मुद्दाम होऊन समस्या आली की त्यांना वेळ देणारं, तेवढं वेळ यांच्यानं देणं होत नाही। अशोकांना जेवढं वेळ देत होते प्रत्येकाच्या समस्येला, प्रत्येकाच्या काय अडीअडचणी असतील त्याला
तर असे काही व्यक्ती आहेत. आपण आज अशोकांचं जे व्यक्तिमत्व होतं, परखड व्यक्तिमत्व किंवा लोकांच्या समस्येला तोंड देणं किंवा समस्या दूर करणं आणि कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टीनं त्या समोरच्या समस्याचा विचार करणं, हे अतिशय मोलाचा विचार अशोकांनाकडे होता. त्या दृष्टीनं अशोकांना आज आपल्यातून गेले तरी ते कीर्तिरूपी आपल्याकडे आहेत. त्यांच्या कार्याचा वसा आपल्याकडे ठेवून गेलेले आहेत. त्यांचं राहिलेलं उर्वरित कार्य पूर्ण करण्याची विनंती मी त्यांच्या परिवाराकडे करतो. आणि परिवार एकटाच त्यांचं काम पूर्ण करू शकत नाही, आपण सुद्धा त्यात सामील झालं पाहिजे. आणि त्यांनी जे विचार घेऊन ते जे प्रेरित होते विचारांनी अशोकांना, त्या विचारांनी ते प्रत्येक जमलेल्या व्यक्तींनी गोर गरीब जी दीनदलित जनता जी आहे त्या जनतेच्या सुखदुःखात आपण सामील होऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. खऱ्या अर्थानं स्वर्गात जर अशोकांना असतील तरी इथं जमलेली सगळी मंडळी त्यांच्यासारखं कार्य करून त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि त्यांना आनंद वाटेल असं कुठलं तरी सामाजिक कार्य करावं, कुणाच्या तरी गरिबांचे अश्रू पुसावेत अशी विनंती मी सर्वांना करतो. आणि या प्रसंगी जास्त बोलणं उचित नाही आणि माझं वाढत चाललेलं भाषण याच ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदमी बुलबुला है पानी का, आदमी बुलबुला है पानी का, क्या भरोसा है जिंदगानी का. आदमी बुलबुला है पानी का, क्या भरोसा है जिंदगानी का. जिथे टेकावा माथा ते पाय आता निघून गेले. जिथे मिळावी सावली तो वृक्ष कोलमडून गेला. पक्षी उडून गेला, घरटा झाला सुना. पक्षी उडून गेला, घरटा झाला सुना. ऐकू येती चिव आता का ऐकू येईना. अशा अण्णांच्या विचाराप्रतीचा एक काव्य मी या ठिकाणी रचलेलं आहे. आपला जास्तीचा वेळ घेणार नाहीये, फक्त 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी हे काव्य म्हणून मी या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करणार. इथल्या इथेच सोडून सार, अहो इथल्या इथेच सोडून सार, तुम्ही गेला कुण्यावना. अहो अण्णा परतून या हो पुन्हा. अहो अण्णा परतून या हो पुन्हा. बालपणी तुम्ही, राजू अण्णा, सोमनाथ अण्णा आणि विजू अण्णा, बालपणी तुम्ही आम्हा खेळविले. बालपणी तुम्ही आम्हा खेळविले. कडे खांद्यावर आम्हा मिरविले. कडे खांद्यावर आम्हा मिरविले. ज्ञान अमृत पाजून आम्हा, ज्ञान अमृत पाजून आम्हा, आशीर्वाद दिला आम्हा. अहो अण्णा परतून या हो पुन्हा. अहो अण्णा, मोठा भाऊ म्हणजे आयुष्यातील बापाचं काम करत असतो. बापाची सावली ज्या मोठ्या भावानं आयुष्यामध्ये देण्याचं काम केलं, त्या भावाप्रतीची संवेदना आणि त्या भावाप्रतीचं प्रेम जागृत राहण्यासाठी या बांधवांनी या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नाही घेतली शिवली झोप, साहुनी कष्ट वाढविले रोप. साहुनी कष्ट वाढविले रोप. सुकली बाळे, सुकली बाळे तुमच्या विना हो, कसे समजाऊ यांना. अहो अण्णा परतून या हो पुन्हा. अहो अण्णा परतून या हो पुन्हा. सुख दुःखाची तुम्हीच सावली.
सुख दुःखासी तुम्हीच सावली माता पित्यासी माया गेली फाटले हे काळीज फाटले हे काळीज आठवण येता कसे समजावू यांना अहो अण्णा परतून या हो पुन्हा अहो अण्णा परतून या हो पुन्हा. धन्यवाद. परमस्नेही स्वर्गीय मित्र अशोकअण्णा लुले आणि त्यांच्यावर प्रेम करत असलेली सर्व अशोकअण्णाची चाहती मंडळी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व स्टेजवरील मान्यवर आणि या कार्यक्रमाचे संयोजक लुले परिवार. मी वेळेअभावी जास्त काही न बोलता संयोजकांनी मला थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितलेलं आहे. अशोकअण्णा असे एक व्यक्तिमत्व होते की खरं म्हणजे इथं अभिवादन करण्याच्या कार्यक्रमामध्ये सांगायचा इतका वेळ नाही. खरं म्हणजे त्यांच्या कार्यावर वेगवेगळी मतं जाणून घेण्यासाठी एखादी विशिष्ट असं चर्चासत्र सुद्धा होऊ शकतं. तर अशोकअण्णा एक असं व्यक्तिमत्व होतं की ऑल इन वन होत्या. त्यांनी कुणाच्या कामामध्ये मदत केली नाहीत असं नाही. त्यांचं नेटवर्क इतकं मजबूत होतं की या भागापुरतंच नाही, सीमावर्ती भागामध्ये सुद्धा त्यांचं नेटवर्क होतं. इतकंच नव्हे तर आम्ही त्यांनी बऱ्याचदा तिरुपतीला जात होतो. तिरुपती गेल्यानंतर तिथं त्यांचं नेटवर्क चालत होतं. अजब म्हणायचं अशोकअण्णा. म्हणजे अशी एक व्यक्तिमत्व होती. आणि अशोकअण्णाचं काम करण्या सगळ्या क्षेत्रात होतं, पण एक दोन विषय त्यांचे इतके आवडीचे होते की दवाखान्याच्या बाबतीमध्ये कोण जर त्यांच्याकडे गेला त्याला मदत केलं नाही असं एकही केस नाही. आणि दुसरी गोष्ट, अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांनी मदत केली नाही असं नाही. प्रथम अण्णांना या ठिकाणी विनम्र अभिवादन या ठिकाणी मी करतो. खरं तर देवणी शहराचे सर्वच दिग्गज बोलल्यानंतर माझ्या बारक्यासारख्या माणसाला संधी मिळणं तर एवढं सांगा वाटतं की खेड्यागावातल्या अण्णा हे शहरापुरते नसून अण्णा हे खेड्या गावापर्यंत पोहोचलेले, म्हणजे पूर्ण तालुक्याचे ते अण्णा होते. आणि खरं तर अण्णाच्या बद्दल बोलायचं म्हटल्यानंतर खरं तर मी अण्णापाशी बरेच दिवस या ठिकाणी राहिलो. तर अण्णा ज्यावेळेस इथं राहायचे, चौकात बसायचे, जर रस्त्यानं कुठे जर भांडणं झालं किंवा कुणा गाडीवाल्याचं भांडणं झालं तर अण्णा धावून जायचे आणि तिथं भांडणं मिटवायचे. जर कुणाचा ऍक्सिडेंट झाला तर अण्णा लगेच दवाखान्यात जायचे. कारण मी त्यांना पाहिलंय, अनुभवलंय. खरं तर आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना. माणूस जन्म म्हणल्यानंतर मृत्यू हे अटळ आहेच. तसंच अण्णाचे जे कार्य आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. खरं तर आपण सर्वजण कोण्या पक्षाचे या ठिकाणी नसून आपण अण्णावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला, याच्यावरच सिद्ध होतंय की अण्णा आजही आपल्यात जिवंत आहेत. माणूस हा जन्मतो पण मरणार कसं, मेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती कशी राहते त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अण्णा. आपल्या अण्णाकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळून येतं. खरं तर अण्णाबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर खूप काही गोष्टी आहेत, पण अण्णा हे खेड्यागावापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत त्यांनी पोहोचलेले होते. तर आमच्या गावात सुद्धा काही नवरा बायकोचे भांडणे होते. अण्णा सुद्धा त्या ठिकाणी तंटा मिटवण्यासाठी जे की 7 वर्ष मुलगी इकडे होती, मुलगा इकडे होता, अशा प्रकारचे सुद्धा अण्णाने त्यांची भांडणं मिटवलेली आहेत. आणि अण्णाबद्दल खूप काही जास्त वेळ न घेता आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालना, जसं घार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. जरी अण्णा जर स्वर्गात असतील तर त्याचं सर्व चित्त आपल्या सर्व तालुक्यावरती आहे, आम्हाला काही वाव ठरणार नाही. आणि खरं तर जन्मल्यानंतर माणूस हा मृत्यू आहेच, म्हणून अण्णाबद्दल जास्त वेळ न घेता या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री रमेशजी मनसुरे सर यांना